2 ते 3 दिवसापूर्वी जो गुन्हा झाला होता, घडला होता. मंडाणे पोलीस ठाणे येथे 9 मार्च 2026ला मंडाणे पोलीस ठाणे येथे 9 मार्च 2026ला मिनी गाव आहे आमच्याकडे, तिथे एक गुन्हा घडला होता. 26/2026 PNS कलम 316(3) आणि 318(4). त्यामध्ये फिर्यादी गायकवाड मॅडम होते. त्यांनी फिर्याद दिली की त्यांच्या गावातील एक इसम त्या चंद्रकांत घाणेकर म्हणून, त्याचं पूर्ण नाव पण त्यांना माहिती नव्हतं. तो त्यांच्याकडे 7-8 वर्षापूर्वी त्या विने गावाच्या आजूबाजूला नर्सरीमध्ये काम करत असतो. नंतर त्याची परिस्थिती त्यांनी त्यांच्या घरीमध्ये 2-3 महिन्यापासून आसरा दिला होता. त्या इस्माने त्या गावामध्ये गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, लहान मुलांना जी ज्ञान साधना म्हणून त्यांना शिक्षण देण्यासाठी एक GR वगैरे काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना शिक्षण द्यायचं वगैरे, त्यासाठी भरती करायची. त्यामुळे गावातील महिलांना त्यांनी बोलावून त्यांच्या इंटरव्ह्यू वगैरे घेऊन त्यांना 18,000 ते 20,000 रुपये पगार देणं असं आम्ही दाखवून त्यांना सर्वांना त्यांची इंटरव्ह्यू घेतली होती ती. आणि विचारा सर्व गावातल्या बायका पण त्यासाठी त्यांनी 35 लोकांची जवळजवळ इंटरव्ह्यू घेतली. त्यातल्या 4-5 जणांचं त्यांनी सिलेक्शन केलं होतं. त्याच्यामध्ये 2 मुली पण होत्या, 2 मुली होत्या त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना नंतर सांगितलं की कोणतरी मॅडम येणार आहे गव्हर्नमेंटच्या, त्यांच्याकडे तुम्हाला बिल बनवण्यासाठी त्यांच्यासोबत जाऊन तुम्हाला मुलाखत द्यायची वगैरे आहे. त्यासाठी त्यांनी 9 तारखेला तिथं मंडप वगैरे टाकला. तिथं दाबड तिथे त्यांनी ऑफिस पण खोललं होतं. आणि त्या ऑफिसमध्ये त्यांनी त्यामुळे गावातील महिलांचा त्याच्यावरती विश्वास बसला. तो विश्वास बसल्यानंतर त्यांना जेव्हा 11 तारखेला त्यांना येऊन त्यांनी सांगितलं की मानगावला जायचं आहे, म्हणून मानगावला तहसील ऑफिसकडे जायचं आहे, तिथे तुमची मुलाखत हो किंवा त्या मॅडमला भेटून पुढची सर्व प्रोसिजर होईल. तर जाताना त्यांना सांगितलं तुम्ही तुमचे गळ्यातील दागिने वगैरे आहेत ते काढून ठेवा म्हणून. दागिने काढता महिला बोलल्या की आम्ही दागिने काढणार नाही म्हणून. पण त्यांनी बोललं दागिने काढण्याचा तुम्हाला जॉब वगैरे भेटणार असं बोलल्यामुळे त्यांना थोडंसं त्या जॉबसाठी महिलांनी सर्वांनी तयार झाल्या. ते जॉब त्यांनी सर्व ते दागिने त्यांनी त्या एका लिफाफ्यात ठेवल्या आणि तिथे ठेवल्या आणि त्यांनी रिक्षा मागे त्यांनी तिकडे पाठवलं. तिची फिर्यादी आहे गायकवाड, त्यांना तिथे थांबवलं होतं. आणि नंतर थोड्या वेळात त्या महिला याच्या अगोदर त्यांनी ते दागिने घेऊन ते लिफाफा घेऊन तिथून तो निघून गेला. त्या दरम्यान त्यांच्याकडे जे कामाला मुलगी होती ती मुलगी पण त्याच वेळेला नापत्ता झाली होती. त्यामुळे नापत्ता पण आम्ही दाखल केला 2026 म्हणून. आणि या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्हाला आमच्या SP साहेबांना जेव्हा लक्षात आलं की महिलांच्या संदर्भातला गुन्हा आहे, मुलगी पण नापत्ता आहे आणि एवढ्या मुलांना लेडीजला फसवलं आहे, त्यामुळे ताबडतोब SP साहेबांनी मला फोन करून सांगायला आदेश दिला की तुम्ही ताबडतोब त्या गुन्ह्याचा शोध लावला, म्हणजे कुठल्या परिस्थितीत कुठला गुन्हा डिटेल झाला पाहिजे, तुम्ही ताबडतोब तेव्हा काय असेल तर तुम्हाला इथून सर्व मदत होईल म्हणतो. त्याप्रमाणेच आमच्या SP साहेबांनी, नितीन बगाटे साहेब आहेत, त्यांनी ताबडतोब एक टीम त्या आरोपीचं जे गाव होतं चिपळूणमध्ये, त्या गावामध्ये टीम पाठवली. नंतर इथे आम्हाला त्यांनी कुठले सीम वापरले त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती जे सायबरचे आहेत त्यांनी आम्हाला मदत करण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे आम्ही ताबडतोब इथून रवाना झालो. त्याचं जे लोकेशन भेटलं, शेवटचं लोकेशन पुन्हा इथं भेटलं होतं. पुण्याला आम्ही गेलो होतो खरं भेटला, तिथे भरपूर शोध घेतला, पण तिथे त्यांनी सर्व मोबाईल वगैरे सर्व बंद ठेवली होती. त्याप्रमाणे आम्हाला जसा लीड भेटत होता, त्याच्या गावीची त्यांनी जी एका स्त्रीबरोबर लग्न केलं होतं ती पुण्याला बोलली, तिथे आम्ही शोध घेतला. ते शोध घेतले तर आम्ही त्याचा पाठलाग करत आम्ही अहिल्यानगर मार्गे अहिल्यानगर शनिशिंगणापूर, नंतर पुढे मालेगाव, नांदगाव, जळगाव, बुद्रुक इथपर्यंत जाऊन पोचलो. पण तिथं आम्ही चुकीच्या ट्रॅकवरती गेलो होतो. तर तिथे आम्ही तो SP साहेब जोपर्यंत गुन्ह्याचा शोध लागला तिथे मुलगी भेटत नाही तोपर्यंत तुम्ही त्या परत म्हणजे पोलिसांना यायचं ना किंवा तुम्ही जो तपास पूर्ण केलाच पाहिजे म्हणून. त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला यायच्या अगोदरच आम्ही परत पुण्याला गेलो होतो. आम्ही म्हणजे पुण्याला जाऊन तिथे जरा चौकशी केली वगैरे, तेव्हा आम्हाला एखाद्या ठिकाणी लक्षात आलं की तो माणूस तिथं भेटू शकतो. त्याने दुसरा रूम वगैरे तिकडे घेतला होता म्हणून, आणि ती मुलगी तिकडे आहे त्याचं आम्हाला कल्पना नव्हती. पण आम्ही त्यानंतर मग तिकडे दोन वेळा तिकडे जाऊन आलो. तो 2 वेळेला तो आम्हाला भेटला नाही, लॉक वगैरे लावून होतो.
नंतर संध्याकाळच्या आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते दोन्ही आम्हाला तिकडे भेटले होते. ती मुलगी पण भेटली आणि तो इसम पण भेटला. मग त्यावेळेला त्यांना आम्ही ताब्यात घेतला आणि ते लोकल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना माहिती दिली. त्यांना सांगितलं तिकडचे जे त्या तिकडून जे आम्ही नंतर मग डायरेक्ट पोलिसांना त्याला हे घेतलं आणि तिथे त्याला हजर केलं. याच्यामुळे आमची भरपूर आमचे जे स्टाफ होते त्यांनी भरपूर मेहनत घेतली. 3-4 दिवस आम्ही कंटिन्यू गाडीत प्रवास होतो. जवळजवळ 2,000-2,500 किलोमीटरचा प्रवास झाला आणि याच्यामध्ये भरपूर त्याला शोध घेताना भरपूर स्टडी करत होतो. प्रत्येक त्याच्या मोबाईलची स्टडी करत होतो, त्याचा सिमची स्टडी करत होतो. पण त्यांनी सर्व बंद केलं असल्यामुळे आम्हाला काहीच धागेदोरी लागत होतं. पण पोलिसांची चिकाटी आणि स्टाफची मेहनतीमुळे आम्ही तो फॉलोअप घेतला आणि त्याला आपल्याला सुखरूप पाहिजे म्हणून होते. त्याप्रमाणे आम्ही त्या मुलीला सुखरूप आणलं. त्यामुळे आम्हाला खूप साहेबांनी शाबासकी दिली की खूप व्हेरी गुड की तुम्ही चांगल्या प्रकारे त्या मुलीला परत आणलं आणि गुन्ह्याचा तपास केला म्हणून. याच्यामुळे आता जे कागद वर्क असेल ते आपण आम्ही परीक्षाच्या मार्गदर्शनाने करू आणि त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल अशी काळजी घेऊ. त्यामुळे आरोपीवरती याच्याबद्दल पण कणकवलीमध्ये गुन्हा दाखल ती पण माहिती आम्ही काढलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढील जे या टीममध्ये आम्ही जेव्हा आम्हाला SP साहेबांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब तपासाला निघा. त्यावेळेला आम्ही त्या बीटच्या अंमलदार, पोलीस अंमलदार, सुहास मांडवकर, आमचे गोपनीय अंमलदार विनय पाटील, आमच्या पोलीस हवालदार आमचे सावंत आणि एक महिला असेल म्हणून आम्ही वैशाली चव्हाण पवार यांना सोबत घेतलं होतं आणि आमची ड्रायव्हर मोहन देसाई एवढी टीम आम्ही घेतली होती. त्याच्यात सर्वांनी त्यांचे काम अगदी चोखपणे पार पडलं. त्यामध्ये जे पोलीस हवालदार सावंत आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने जरा खूप वेगळ्या पद्धतीने ते पुण्याला असताना ते हे केलं होतं आणि प्रत्येक टीमने बोलला. विनय पाटील बोलला, सुहास मांडवकर बोलला, मोहन देसाई बोलला, वैशाली पवार म्हणा. त्या वैशाली पवारच्या घरी मुलगी लहान असताना सुद्धा ती आमच्यासोबत एवढं 3-4 दिवस आम्ही अंघोळ न करता कपडे पण आम्हाला वेळ भेटला नाही, झोपायला पण भेटतो. आम्ही गाडीतच झोपतो. कंटिन्यूस फॉलोअप करून हा गुन्हा उघडकीस झाला आणि त्या मुलीला सुखरूप आणलं याचं मला खूप आनंद होतो आहे. हे सर्व आमचे SP साहेब श्री नितीन वाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. मला पर्सनली प्रोत्साहन दिलं. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते आणि मला सांगितलं होतं त्यांनी की हा गुन्हा डिटेल झाला पाहिजे. मुलीला परत सुखरूप आला त्याचा खूप आम्हाला आनंद आहे.